नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आमची शाळाही सुरू राहिली. त्या वर्षी चांगला पाऊस झाला. रुमालाच्या विहिरीलाही भरपूर पाणी आलं. पुन्हा दोन्ही धारोळ्यात मोटा सुरू झाल्या. दक्षिणेकडच्या धारोळ्यात यशवंत आज्याची मोट चालू होती. विहिरीच्या पाण्यावर जवळच्या शेतात वांगी लावली होती. शनिवार असल्यानं सकाळची शाळा सुटल्यानंतर जेवण झाल्यावर बाईनं अंघोळीला रुमालाच्या विहिरीवर जायला सांगितलं. दादांच्या सकाळच्या अंघोळीचा टॉवेल घेऊन विहिरीवर गेलो. मोट चालू होती. कातडीची भली मोठी मोठ बैलांच्या साहाय्यानं विहिरीतून थारोळ्यात पाण्याचा वर्षाव करीत होती. विहिरीवरील वडावावर बसवलेल्या मोठ्या चाकावरून नाडा मोटेच्या वरच्या तोंडाला बांधून मोठ विहिरीत सोडलेली होती. हे तोंड कायम उघडं राहून त्यात विहिरीतलं पाणी मोटेत भरावं म्हणून लाकडाची चौकट करून त्यावर चामडं घट्ट पकडून बांधलेलं होतं. मोटेच्या खालच्या लांबलचक लवचिक कातड्याच्या निमुळत्या तोंडाला सैंदर बांधलेला असायचा. मोठ विहिरीच्या पाण्यावर टेकली की पाण्यावर तरंगायची. अशावेळी मोटकरी खालच्या कण्यावरचा सैंदर वर ओढून वजनानं जड असलेलं वरचं लाकडी साठ्यावर कसून बांधलेलं तोंड पाण्यात बुडवे. त्यामुळे मोटेच्या पोटात पाणी शिरून ती गरोदर बाईच्या पोटासारखी पोटुशी होई. मोटकरी वरच्या नाड्याला 2-3 वेळा हिसका देऊन मोठ संपूर्णपणे पाण्याने भरून घेई. अशावेळी नाड्याला हिसका द्यायला मनगटात ताकद असावी लागे. मोठ भरल्याची खात्री झाल्यावर मोटकरी दोन्ही बैलांना आवाज देऊन गाण्यांच्या तालावर उतार असलेल्या धावेवर पुढच्या दिशेला धाव घेई. भरलेली मोठ ओढताना बैल मान खाली करून गळ्यात अडकवलेली लाकडी जाडी एक दिलानं जोरात ओढून नेत. त्यांचा मालक तालासुरात गाणं म्हणे तसा बैलांना हुरूप येई. विहिरीतील मोठ वर आली की वरच्या चाकाला मोटेचं वरचं तोंड लागायच्या आधीच खुबीने बांधलेल्या सैंदरामुळे मोटेचं खालचं तोंड थारोळ्यातील खालच्या कण्यावर येऊन थारोळ्यात आतल्या बाजूला उघडे. त्यामुळे मोठ थारोळ्यात रीती होई. पाण्याचा भला मोठा लोंढा थारोळ्यातून खालच्या बाजूच्या पाण्याच्या दंडातून वाफ्याकडे धाव घेई. इकडं मोटकरी वरच्या चाकावरच्या नाड्याला खाली हिसका देऊन मोठ पुन्हा विहिरीत ढकली. मग दोन्ही बैलांच्या वेसणीला बांधलेला कासरा एकत्रित करून त्यात अडकवलेल्या लाकडी सारण्या दोन्ही हातांच्या कोपऱ्यातनं घालून मागं ओढत येई. आता धावेच्या पुढच्या सीमेवर असलेले बैल ढुंगणाच्या बाजूनं उलटे मागे सरत. थारोळ्याच्या जवळ आले की मोटकरी नाड्याला हिसका देऊन मोठ विहिरीच्या खोल पाण्यात बुडवी. परत मोठ पाण्यानं तृप्त होई. पुन्हा मोटेचं पाणी थारोळ्यात रिचवण्याचं वर्तुळ पूर्ण होई. पाण्यानं भरलेली मोठ वरवर येत असताना खालच्या कण्याच्या चाकाचा कुई कुई असा आवाज येत असे. बैलांना किती अंतर मोठ ओढली की थांबायचं याचा अंदाज आलेला असायचा. ती मुकी जनावरं अनुभवाने शहाणं होऊन आपलं काम इमाने इतबारे पार पाडत. थारोळ्यात मोटेतून बाहेर पडलेला पाण्याचा लोंढा निचरा होऊन शेताकडे जाई. पुढील लोंढा यायला काही काळ लागायचा. तोपर्यंत वाफ्यात आट यायची. पुढच्या मोटेच्या पाण्याबरोबर पुन्हा दंड पाण्यानं भरून जाई. वाफा भरला की दुसऱ्या वाफेला बार मोडून पाणी सोडलं जाई. यासाठी शेतात पाणी भरायला एका माणसाची गरज पडे. सहसा मोटकरी मोटेवर असेल तर त्याची कारभारीण पाण्यावर असे. मी विहिरीवर आलो तेव्हा मोट थांबलेली. दोन्ही बैल धावेच्या पुढच्या टोकाला जाडीत माना अडकवून उभे होते. यशवंत बाबा बाजूला लघवीला गेला होता. तेवढ्या वेळात मी सारण्या दोन्ही हातांच्या कोपऱ्यात अडकवल्या आणि बैल मागं सारू लागलो. पण जनावर मोठी हुशार. जागेवरच ढिम्म उभे. बैल हलायचं नावच घेईनात. मग मी नाड्यावर ठेवलेला आसूड घेऊन त्यांच्या तोंडापुढं गेलो आणि आसूडाच्या भीतीनं त्यांना मागं सरकायला भाग पाडलं. पळत मागं येऊन कासरे हातात घेऊन लाकडी सारण्या कोपऱ्यात अडकवल्या. आता मोठ विहिरीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर टेकली, पण पाण्यात बुडेना. मग नाड्याला हिसका दिला, पण एवढा मोठा नाडा माझ्या पंजात मावेना. मग मी नाड्याला लोंबकळायला लागलो. ही युक्ती कामाला आली. मोठ पाण्यानं भरून जड झाली. थारोळ्यात उतरून वडावाच्या उभ्या खांबाला धरून मी विहिरीत डोकावलो. मोठ भरल्याची खात्री केली. धावेवर येऊन बैलांना आवाज दिला. बैल पुढं येऊन मोठ ओढू लागले. ते जोरात पळावेत म्हणून मी त्यांना आसूडाने मारू लागलो. त्यामुळे त्यांची चालण्याची लय बिघडली आणि वरच्या चाकावरचा नाडा चाकावरून वडावाच्या आडव्या लाकडावर घसरला. आता बैलांना मोठ ओढवेना.
उलट भरलेल्या मोटेच्या ओझ्यानं ते एक एक पाऊल मागे सरू लागले. हे बैल असंच मागे मागे सरत राहिले तर भरलेल्या मोटेसहित विहिरीत पडतील अशी भीती मला वाटायला लागली आणि मी घाबरलो. इकडं तिकडं कोणीही दिसेना. यशवंत बाबाला हाका मारू लागलो. धोतर वर करून शेवगाच्या मागून तो धावेवर धावत आला. आल्या आल्या माझ्यावर खेकसला. अरे कार्ट्या, तुला कोणी उद्योग करायला सांगितलं रे? नुसत्या कटकटी वाढून ठेवतो. पण तेवढ्यावरच भागलं. त्यानं सैंदर ओढून भरली मोट रिकामी केली. सगळं पाणी पुन्हा विहिरीत पडलं. मग हलका झालेला नाडा वरच्या चाकावर बसवला. बैल मागे सारले. पुन्हा मोटेचं पाणी आणि पाण्याचं चक्र सुरू झालं. अंगावरचे कपडे आणि कमरेची चड्डी काढून भोंगळा होऊन मी धारोळ्यात अंघोळ केली. हातपाय दगडाने घासले आणि मग पाणी रिचवणाऱ्या मोटेच्या सोंडेखाली डोकं घातल्यानं त्या लोंढ्याच्या पाण्यात जीव गुदमरला. नाकातोंडात पाणी गेलं. डोळे आणि नाकातोंडावरील पाणी दोन्ही तळहातांनी पुसून काढलं. डोळे लाल लाल झाले. मग दादांच्या आधीच्याच ओलसर टॉवेलनं अंग पुसलं. टॉवेलवरच घरी आलो. अंगावरून आधीच काढून ठेवलेले कपडे बाईच्या धुण्यात धुण्यासाठी टाकून दिले. काळ सरत होता. उन्हाळा सरून आखाड आला आणि भरपूर बरसून गेला. सगळीकडं पाणी पाणी झालं. मळईच्या पलीकडचा ओढा वाहता झाला. यावर्षी पीक जोमदार आली. सारा शिवार नवनिर्मितीनं उभरून गेला. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. श्रावण पहाड्या अंगावर घेत बळीराजा शेतातील बाजरीच्या कोळपणीची पल साधू लागला. बाजरीच्या एका बाजूला पेरलेला खुरसणी हावरीचा पाटा तरारून उतरला. मुरमाड वावरात कुळीत त्याचा इवलासा पानांचा झुपका वाऱ्याच्या झुळकीवर डोलायला लागला. गव्हाळ्यांमधील बाजरीच्या पिकाबरोबरच इरवड भुईवर लांब हात करून पसरायला सुरुवात झाली. गाईगुरांना मायंदळ चारा झाला. समदा आनंद आसमंतात भरून वाहत होता. श्रावणातील परंपरागत सणांच्या निमित्तानं आनंद उधळायला सगळ्या शेतकरी राजाला आणि त्याच्या परिवाराला सवड मिळाली. पंचमी आली ती नेमकी शनिवारी. बाईला कामाची सुट्टी होती. शाळेतल्या पोरांनाही सुट्टी होती. मळ्यात लिंबाला नाड्याचे आणि सेंदराचे झोके बांधले. सकाळपासूनच पोरांनी झोके आवतून धरले. तिसऱ्या प्रहरी बाई सणाच्या स्वयंपाकाला लागली. सगळं आटोक्यात आल्याचं पाहून तिनं नैवेद्य बनवले. तापल्या तव्यावर ज्वारीच्या लाह्या तयार केल्या. त्याच्या आधी मधल्या भिंतीवर नाग, नरसोबा, जिवणी यांची चित्र असलेला कागद चिकटवला. त्याला लाह्यांचा हार घातला. नैवेद्य दाखवला. बाई चांगलं नऊवारी लुगडं नेसून केसांचा अंबाडा घालून कपाळाला रुपयाच्या आकाराचं मोठं कुंकू लावून डोक्यावर पदर घेऊन हातात नैवेद्याचं ताट, दुधाची लोटी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन मोठ्या उत्साहानं वारुळाकडं नागोबाला पुजायला गावाच्या दिशेने निघाली. मी आधीच रस्त्याला लागलो होतो. अक्का आणि सुंदर बाईच्या पायात घुटमळत चालत होते. चालत चालत आम्ही वीरबाप्पाच्या उजव्या बाजूला जाणाऱ्या वरतिल्ल्या आळीच्या रस्त्यानं पुढं आलो. वीरबाप्पापासून पश्चिमेला उनवण्यांच्या वावराच्या कडेला रस्त्याच्या खेटूनच एक मोठं वारूळ होतं, जवळपास माझ्या उंचीचं. गावातल्या खूप बाया आणि तरण्यापोरी नटून थटून तिथं आल्या होत्या. रंगीबेरंगी साड्या, गोऱ्या पान आणि नितळ कांती असलेल्या हसऱ्या रमणींनी सारं अंगण भरून गेलेलं. आमची आळी, वरतिल्ली आळी आणि गावातल्या सगळ्या सवाष्णी आज वारुळाकडं लोटल्या होत्या. सगळ्यांच्या हातातील ताटात नैवेद्य, लाह्या, लोटीत दूध आणि तांब्यात पाणी होतं. वारुळाच्या उत्तरेकडून जशा जशा येतील तशा तशा त्यांनी वारुळाची पूजा केली. मग लोटीतलं दूध वारुळात टाकलं. वारुळाला एकच नव्हे तर वेगवेगळ्या उंचीची अनेक तोंड होती. सवाष्णींनी पूजा उरकली. मग त्यांनी वारुळाला प्रदक्षिणा घालायला फेर धरला. सगळ्यात पुढं म्हातारबा एरंड्याची रखमाई होती. ती तिच्या सुरेल गळ्यानं वारुळाचं गाणं म्हणत होती. त्या गाण्यात वारूळ, नागोबा, पंचमी, श्रावण, भाऊ, बहीण, सासर, माहेर सुरेखरित्या गुंफलेलं होतं. रखमाईच्या मागोमाग सगळ्या सया तिनं म्हटलेल्या गाण्याची पुनरुक्ती करत होत्या. माझ्या कानाला खूप गोड वाटत होतं. बराच वेळ सगळ्यांनी कर्णसंगीताचा आनंद घेतला. मग सगळ्या जणी माघारी परतल्या. परतताना त्यावेळच्या महारवाड्यात आणि आत्ताच्या राजवाड्यात आल्या. गावातील सगळ्यात लांब झोका राजवाड्यातील मोठ्या लिंबाच्या झाडाला बांधलेला होता. दोघी दोघी उभ्यानं झोका खेळू लागल्या. सुरुवातीला त्याच उंच झोक्याच्या खाली उभं राहून एखादी नवतरुणी त्यांच्या पायाखालील आधाराचं लाकूड हातात धरून झोका देई. मग दोघींपैकी एक एक जण कमरेत वाकून आरोह आणि अवरोह सांभाळून झोका चढवत. झोका उंच उंच चढवण्याची चढाओढ चाले. ईर्षेनं आनंद लुटायला सुरुवात होई.
झोका टिपेला पोहोचल्यावर वरच्या फांदीला असलेलं लिंबाचं पान दातानं तोडून आणण्याची पैज लागे. वैशाख ज्येष्ठात लग्न झालेल्या गावातल्या माहेरवाशिणी पंचमीच्या सणाला आवर्जून माहेरी आलेल्या असत. त्यांच्या समवयस्क बालमैत्रिणीही माहेरी आलेल्या असत. दोघी नवसासूरवाशिणी झोक्याचा आनंद घेत. एखादी गावातील नववधू माहेरी जायची राहिली असेल तर वहिनी वहिनी म्हणत तिला उंच झोक्यावर घेऊन वेडं करून सोडत. भाऊजईच्या नात्यानं डोळ्यात पाणी येईपर्यंत तिची चेष्टा मस्करी चाले. या आनंदात ती तिचं माहेर विसरून जाई. वयस्कर महिला पंचमीचे 5 झोके घेऊन सोपस्कार पार पाडत. बाई शरीरानं स्थूल आणि जाड होती, तरीही ती आणि उनवण्यांची लहान आती यांनी झोका बराच उंच नेला. मग लीला आती, शेवंता मामी, वाळ्यांच्या वाड्यातील पारूबाई, इंदूबाई, शांताबाई, काळ्यांची रखमाई आणि आणखीन खूप जणी झोका खेळल्या. उंच गेलेला झोका मागं पुढं येताना काहींचे डोळे फिरत. मग झोक्याच्या खाली थांबलेल्या तरण्या ताठ्या पोरी मोठ्या शौर्यानं तो जोराचा झोका थांबवत. सगळ्या शक्तिदेवता निघून गेल्यावर आम्ही पोरं झोक्याचा ताबा घेत असू, पण मगाची मौज आता नसे. तेव्हापासून मला आजपर्यंत वाटत आलं की जगात, संसारात स्त्रीचं अस्तित्व नसेल तर जीवन नीरस, बेचव असेल. भगवंताची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री. गावात जवळपास सगळ्याच मोठ्या झाडांना झोके बांधलेले होते. मारुतीच्या देवळापुढील चावडीजवळच्या पिंपळाला, चांभारवाड्यातील लिंबाला, बाबूनवल्यांच्या लिंबाला, वरतिल्ल्या शाळेजवळच्या 2 चिंचांना, कधीतरी उनवण्यांच्या कवठाला झोका हमखास असायचाच. मोठी पोरं दादागिरी करत, तरीही मनसोक्त खेळायला मिळे. हे वर्ष सगळ्यांनाच आनंदाचं गेलं. सुगी झाली. दिवाळीही आनंदात गेली. बाई, मी, सुंदर दिवाळीला निमजला आजोबांकडे गेलो. मग आम्ही सगळेजण नामदेव बाबांबरोबर शनिवारी संगमनेरला मामाच्या घरी आलो. मामा सिद्धार्थ विद्यालयाजवळ राहत होते. बाईनं मामांना ओवाळलं. मामा मला घेऊन अशोक चौकातील रामबिलास चुनीलाल कलंत्री या कापडाच्या दुकानात गेले. तिथं बाईला लुगडं, सुंदरला अंगी, मला खाकी हाफ चड्डी आणि फुल्या फुल्या असलेला पोपटी रंगाचा मॅनिला घेतला. खोलीवर बाईनं मला नवे कपडे घातले. सुंदरची अंगी तिला आवडली नसल्याचं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं, पण तिने नाराजी व्यक्त केली नाही. ती नवं लुगडं नेसून सासरला जायला निघाली. आम्ही 4 वाजता नेहरू चौकात अशोक स्तंभाजवळ येऊन बसलो. तिथं झोळ्याचे सर्वच बाजार करू बसत. दादा आम्हाला घ्यायला तिथं येणार होते. बराच वेळ आम्ही त्यांची वाट पाहत बसलो. मळ्यातील एक चुलता तिथं बसलेला होता. त्याला विचारल्यावर तो म्हणाला, भिका आत्तापर्यंत इथंच बसला होता, इथंच कुठेतरी असेल. त्याची सायकल त्या तिथं लावलीये बघ. बराच वेळ दादांची वाट बघितली. मग बाई मला म्हणाली, तू मामाच्या घरी जाऊन तुझा बाप आहे का हे बघून ये. मी पण होकार दिला आणि निघालो. नेहरू चौकातून नारळाच्या गल्लीतून जुन्या बाजारपेठेत आलो. तिथून पश्चिमेला गांधी चौकाच्या पुढं जाऊन उजव्या बाजूस अशोक चौकात शिरलो. मग कोपऱ्यावरच्या सिद्धार्थ विद्यालयाच्या ग्राउंडमधून मी मामाच्या खोलीवर गेलो. नामदेव बाबा अजून तिथंच होते. दादा तिथं आल्याचं विचारल्यावर, तुझा बाप चहा पिऊन एवढ्यातच नेहरू चौकाकडे गेला असं त्यांनी सांगितलं. थोडक्यात चुकामुक झाली. मी परत फिरलो. दादा रस्त्यातच कुठेतरी असेल, त्याला मध्येच गाठू या विचारानं मी जोरात निघालो. या गडबडीत मी रस्ता चुकलो. चावडीवरून पुढं न जाता मी मेन रोडनं पुढे गेलो. नावंदराच्या घड्याळाच्या दुकानाच्या जवळच्या बोळीतून पुढं येऊन चंदन क्लॉथ स्टोअरच्या समोर जाऊन जुन्या बाजारपेठेत दाखल झालो आणि सरळ पुढं तेल खुंटावर पोहोचलो. पण नेहरू चौक दिसेना. परत मागे फिरलो. पुन्हा गांधी चौक. मनातल्या मनात मी रस्त्याच्या आणि खुणांचा हिशोब करून पुढं गेलो. चावडीपर्यंत बरोबर पोहोचलो. अशोक चौक दिसायला लागला. माझा रस्ता बरोबर आहे याची खात्री करून पुन्हा नेहरू चौकाकडं जुन्या बाजारपेठेतून जायला निघालो. आता मी फार पुढं न जाता मुतारी जवळून पेटीटकडे पोहोचलो. सगळंच अनोळखी. परत मागे फिरलो. जुन्या बाजारपेठेत आलो. पूर्वेकडं जाताना नारळाच्या गल्लीतून उजवीकडं न वळता परत तेल खुंटावर गेलो. मग निर्वाशांच्या गल्लीनं जवळपास नेहरू चौकाच्या जवळ पोहोचलो, पण गोंधळून गेल्यानं पुन्हा मागं फिरलो. आता मात्र मी घाबरलो. नव्या शर्टाच्या वरच्या खिशात नामदेव बाबांनी दिलेले 4 आणे होते. खिशावर हात ठेवून मी बाजारपेठेतून पळायला सुरुवात केली. घाबरल्यामुळे चेहऱ्यावर घाम फुटला. उलट्या दिशेने पळताना दक्षिणेच्या बाजूला असलेल्या कात्रीला चाकूला धार लावायचं दुकान ओळखीचं वाटलं.
दादा तिथेच पानांच्या कात्रीला धार लावायचे. एक आंधळा माणूस दोन्ही हातांनी पट्टा ओढून धार लावायचा कुरुंदाच्या दगडाचं चाक जोरानं फिरवत होता. थोडा धीर आला. तसाच पुढं झालो. रस्त्यावरील नारळाच्या दुकानापासून दक्षिणेला येऊन बरोबर बाईजवळ येऊन उभा राहिलो. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी बाजारात चुकलो होतो. दादा मामाच्या घरी नाहीये असं बाईला सांगितलं. तिनं मला खाली बसवलं. केसातून हात फिरवला. तुझी वाट पाहून तुला बघायला तुझा बाप परत मामाच्या घरी गेलाय असं म्हणाली. एवढ्यात दादाही आले आणि मग आम्ही झोळ्याला घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी कालचे नवे कपडे मी मळ्यातल्या पोरांना हौसेने दाखवले. पण असं फुल्याचे कपडे पोरं घालत नाहीत. तो शहरातल्या पोरींचा ड्रेस आहे असा अभिप्राय दोघा तिघांनी नोंदवला. झालं. मला मामाचा ड्रेस आवडेन असा झाला. तसाही शर्ट आखूडच होता. त्याच्यावरच्या रंगीत फुल्यांमुळे मी तो सदरा सुंदरला देऊन टाकला. ती मळ्यात तोच सदरा मकडू घालू लागली. यावर्षी ओढा चांगलाच वाहत होता. दसरा आला. त्याआधी नवरात्रीत घटस्थापना झाली. 9 दिवसात घटाभोवतीचं धन तरारून उतरलं. हिरवट पिवळसर तृणांकुर पाहून यावर्षी शिवारात धनधान्य विपुल पिकणार अशी भावना झाली. दसऱ्याच्या दिवशी घटाभोवतीचं धन ओढ्याच्या प्रवाहात सोडून दिलं. मळ्यातील पोरं सुटीच्या दिवशी मनसोक्त डुंबू लागली. प्रवाहातील वाळू गोळा करून वाळूचाच बांध घालून तिथं डोह करायचा आणि त्यात आडवं पडून पोहण्याचा प्रयत्न सुरू झाला. घोटाभर पाण्यात अंग बुडायचं, पण खाली वाळूला टेकूनच. तरंगायचं नाव नाही. एका शनिवारी बाई घरीच होती. शाळेतून आल्यावर जेवण करून मी पोरांबरोबर ओढ्याला आंघोळीला गेलो. आमच्या मळ्यासमोरील ओढ्याच्या धारेतील पाणी कमी झालं होतं. मग कोणीतरी खालच्या बाजूला उपळी वर जायची टूम काढली. उपळी खूप दूरवर आड बाजूला होती. सहसा तिथं कोणी जायचं नाही. एकदा वळवाच्या पावसात मोठा कडकडाट करून वीज ओढ्यातल्या खडकावर पडली आणि तेव्हापासून तिथं पाण्याचा उपळ सुरू झाला. तेथील पाणी कधीच आटत नाही अशी आख्यायिका होती. आम्ही तिकडं गेलो आणि अंघोळीबरोबरच इतर खेळ खेळू लागलो. ओढ्यात शिंपले गोळा केले. तळपाय वाळूत घालून वाळूचीच कोपी करायचा प्रयत्न केला. पात्रातील बाजूच्या डबक्यातील डोक मासा कवडी धरायचा खेळ खेळलो. पात्रातील पाण्याचा डोह त्यातील वाळू हातानं उपसून अजून खोल करायचा उद्योग केला. या प्रपंचात सूर्य डोक्यावर आला. दुपारची जेवणाची वेळ झाली. बाईनं साऱ्या मळ्यात मला शोधलं. कोणीतरी सांगितलं म्हणून ओढ्याला आली. मी तिथंही दिसलो नाही. मग परत घरी गेली. रजनी आणि सुंदरला शेजारणीकडे ठेवलं. अक्काला बरोबर घेऊन ती उपळीकडे निघाली. आम्ही उघड्या बंब अंगानं पाण्यातच खेळत होतो. बाईला पाहताच खेळ थांबला. रणरणत्या उन्हात सगळे घरी आलो. मी जेवायला मागितलं तेव्हा गुळ भाकरीऐवजी बाईनं कोरड्याच भाकरी पितळीत वाढून दिली. मला तिखट खायची सवयच नव्हती. मी बाईकडं गुळाचा हट्ट धरला. पण गुळाने तुझे दात खराब होत आहेत असं सांगून भाजी भाकरी खावीच लागेल असा दम भरला. 1-2 घास खाल्ले आणि प्रचंड तिखटामुळे मला एकही घास घशात घेवेना. पाण्याचे घोटावर घोट रिचवून मी जेवणाचा नाद सोडला आणि परत बाहेर खेळायला गेलो. बराच वेळ घरात न आल्यानं बाई मला मळ्यात शोधत फिरत राहिली. मी शेजारच्या गाजराच्या वावरात गाजर उपटून त्यातील मांजर बाहेर काढून खात होतो. तिनं पुन्हा एकदा मला धरून घरात आणलं आणि घरातच शेळ्यांच्या खुंटीला भोरकडीच्या दोरखंडानं पाय बांधून टाकले. दुपारच्या उन्हात फिरून मी तापलो तर तिची सासू तिला सोडणार नव्हती. मी खूप आरडाओरडा केला, पण बाई बदली नाही. माझी केविलवाणी अवस्था पाहून खूप उशिरा अक्कानं माझी सुटका केली. संध्याकाळी आई दादा घरी आल्यावर मी तक्रार केली. दादांना बाईला मारायला सांगितलं, पण त्यांनी मनावर घेतले नाही. बाजाराचं गाठोडं सोडल्यावर त्यात पिवळी धमक केळी होती. आम्ही भावंडांनी एक केळं घेऊन त्याचा फडशा पाडला. त्याची सालही दातानं खरवडून साफ केली. पुढं 1972 साल उजाडलं. साऱ्या महाराष्ट्रात जीवघेणा दुष्काळ पडला. याच वर्षी विजयाचा जन्म झाला. तिला लहानपणी सगळे बेबी म्हणत. आता घरात 4 मुली, 1 मुलगा एवढी जैविक संपत्ती साचली होती. तिच्या जन्माचा आनंद साजरा करायचा प्रश्नच नव्हता. बाई मुलाच्या आशेनं बाळणपणासाठी माहेराला गेली, पण येताना सोबत फिंदरी घेऊन आली. आईला अजून एक नातू हवा होता. तिचा अपेक्षाभंग झाला. विजया दुष्काळातील सरकारी मिलो खात खातच मोठी झाली.
पाऊसच न पडल्यानं रुमालाची विहीर आटली. विहिरीवरच्या मोटारी बंद पडल्या. दोन्ही थारोळं कोरडे ठाक पडले. विहिरीनं तळ गाठला. आता मळ्यावर बादलीनं पाणी शेंदण्याची वेळ आली. आजी अजून धडधाकट होती. ती पाणी शेंदून द्यायची आणि मी व अक्का हंड्यानं पटापट रांजण भरून ठेवायचो. अक्का खूप चपळ होती. मळ्यातल्या बरोबरीच्या मुलींना तिचा हेवा वाटायचा. मी मुलगा असूनही दुष्काळामुळे डोक्यावर चुंबळ घेऊन पाणी वाहायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून पाणी आणलं नाही तर विहिरीतील पाणी संपून जाई. मग बादली बुडण्या इतकंही पाणी उरत नसे. पाण्याचा पार झिरा झाला होता. या दुष्काळानं निर्माण झालेली परिस्थिती भोगल्यानं माझ्यात खूपच बदल झाला. माझ्यातील हूडपणा कमी होऊन जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. दुष्काळाच्या पुढच्या वर्षी चांगला पाऊस झाला. पण दुष्काळी कामं सुरूच राहिली. 1974 साली रोजगार हमी योजनेतून आमच्या घरासमोरील झोळे ते संगमनेर हमरस्ता या पांदीच्या रस्त्याचं काम सुरू झालं. गावाकडून काम सुरू होऊन उरकत मजूर आमच्या मळ्याकडे सरकत होते. एका शनिवारी आई आणि दादा संगमनेरला बाजारला गेले होते. मी आणि अक्का शाळेतून घरी येत होतो आणि एक हिंदी बोलणारा गोरापान उंच धडंग साहेब आमच्या अख्ख्या मळईत चुन्याची रांगोळी घातल्यासारखी खड्यांची आखणी करून मजुरांना देत होता. मोजून दिलेल्या जागेतून माती उचलून ती पांदीच्या रस्त्यावर टाकून भरावाचा रस्ता करण्याचा त्याचा विचार होता. सगळी माती आमच्या मळईतूनच उचलण्याचा त्याचा इरादा होता. आमच्या मळ्याच्या 5ही घरांच्या बाजूनं खड्डे न घेता त्यानं काम सुरू केलं. बाईनं ओट्यावरून हे दृश्य पाहिलं. तोपर्यंत मी आणि अक्का घरातल्या खुंटीला दप्तर अडकवून बाहेर आलो होतो. बाई आखणी केलेल्या जागी गेली. तोपर्यंत मजुरांनी फावड्याने लोखंडी टोकरीत माती भरून रस्त्यावर टाकायला सुरुवातही केली होती. काहींनी वरची भुसभुशीत माती संपल्यावर खालची टणक जमीन टिकावानं खोदायला सुरुवात केली. बाईचा दुर्गावतार त्या दिवशी मी पहिल्यांदा बघितला. शेतकऱ्याची लक्ष्मी आपल्या काळ्या आईच्या रक्षणासाठी कुठल्या थराला जाऊ शकते याची प्रचिती मला त्या दिवशी आली. घरात वारंवार भांडणं होत, पण बाईला आईच्या तोंडाला तोंड देताना किंवा अर्वाच्य भाषेत बोलताना शिव्या देताना मी कधीच पाहिलं नाही. ती आईशी भांडताना जास्त बोलत नसे, पण एखादाच टोमणा किंवा शब्द असा बोले की आईच्या तळपायाची आग मस्तकात जाई. मुळात बाईचा स्वभावच तसा होता. ती फार हुज्जत घालण्याच्या भानगडीत पडत नसे, पण माघार घेऊन हरतही नसे. एखाद्याची दुखरी नस नेमक्या वेळेला दाबण्याची कला तिला प्राप्त होती. त्या दिवशी पदर खोचून ती थेट मैदानात उतरली. मळईतून माती उचलणाऱ्या मजुरांची हत्यारं तिनं खड्ड्याच्या बाहेर फेकायला सुरुवात केली. एकाही मजुराला ती मातीला हात लावू देईना. काही बाया माणसांनी प्रतिकार करून बघितला. तेव्हा बाई मोठ्याने ओरडत त्यांच्या अंगावर धावून गेली आणि म्हणाली, सणगाला हात लावाल तर हात तोडून गळ्यात अडकविल. याद राखा, कुणीच माझ्या वावरातील मातीला हात लावायचा नाही. माझा मालक इथे नाही. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चिमूटभर सुद्धा माती उचलायची नाही. तिचा अवतार पाहून सगळेजण हतबल झाले. सगळेच गोळा होऊन साहेबांकडे गेले. तोपर्यंत मी आणि अक्का टिकाव खोरे टोकऱ्या उचलून फेकून दिल्या आणि आईच्या मागं भक्कमपणे उभे राहिलो. साहेब बाईला म्हणाला, बहनजी, आप अगर मिट्टी उठाने को विरोध करेंगी तो ये रस्ते का काम कैसे होगा? कुछ तो करना ही पडेगा. बाईला हिंदी कळत असावी. ती त्याला म्हणाली, तुला मातीच उचलायची आहे तर पांदीच्या दोन्ही बाजूनी उचल. माझं सगळं वावर उकरल्यावर आम्ही खायचं काय? सगळ्या वावरात तू हैदोस घातल्यावर वावराचं वाटूळ होणार. तुझी सडक आम्हाला काय खायला देणार आहे? बाईचा सवाल बिनतोड होता. त्यानं हाताखालच्या माणसांना बोलवलं आणि सांगितलं, इस मकान के सामने भी फक्की डाल दो. मजदूर को यहाँ गिन के काम बांट दो. दोनों तरफ से मिट्टी उठाओ. वो औरत के साथ भी नाइंसाफी नहीं होनी चाहिए. मग बाईनं पांदीच्या लगतच्या परिसरात एका ओळीत खड्डे घेण्यास परवानगी दिली. उरलेल्या शेतात आखलेल्या खड्ड्यांतून मजुरांना हकलून दिलं. बाईचं ते रूप मला खूप अभिमानाचं वाटलं. सगळ्या मळ्यात गरी बसलेली अन्याय सहन न करणारी माझी आई आज अन्यायाविरुद्ध प्रतिकाराला सिद्ध झाली आणि जिंकली सुद्धा.